नमस्कार मंडळी, वेळामशानंतर आपण परत एकदा आलेलो आहोत बरं का आपल्या रानात. कारण इतकं हिरवंगार दिसतं आणि पाणी पण चालू असतं ना सकाळी सकाळी, त्यामुळं मोहा उरत नाही. थोडा वेळ का होईना फेरफटका मारून यावं म्हटलं आणि तुमच्यासाठी आपल्या शेतातली एक छोटीशी क्लिप घेऊन यावी, तुमची सफर करवावी म्हणून रानात आलेलो आहोत बरं का. कारण मुलगा पण जाणार होता म्हणून आम्ही थोडी चक्कर केली रानामध्ये. हिरवागार असा राजमा आहे आणि स्प्रिंकलर सगळीकडे पाण्याचे तुषार उडत आहेत. खूप छान वाटतंय बघायला. हे असं जे दृश्य असतं ना, हे आमच्या ग्रामीण भागाकडेच बघायला मिळतं बरं का. असं मस्त हिरवंगार असं आणि त्याच्यासोबत पाणी चालू असल्यानंतर हवेतला गारवा जास्त जाणवतो बरं का. तर असं हे सुंदर दृश्य आपल्या रानातलं आहे. आणि त्यानंतर आपण घरी येऊन स्वयंपाकामध्ये काय काय केलं हे मी पुढे सांगणारच आहेत. आणि आज आपण नवीन एअर फ्रायरमध्ये अगदी अर्धा चमचा तेलामध्ये भाजी कशी केली, हे इंटरेस्टिंग रेसिपी आहे बरं का. आणि त्याच्यासोबत एक वेगळ्या प्रकारची पण मी रेसिपी ट्राय केली ती मी पहिल्यांदाच केली ती. कोणती आहे ती आपण पटकन आता पुढे बघणारच आहोत. आणि आमच्या रानातला राजमा तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापटा करा. आपले असे छान छान व्हिडिओ रोजच्या रोज येत असतात, मस्त मस्त रेसिपीज असतात. त्याचसोबत आपली स्वामी सेवेकरी असल्यामुळं सेवा देखील खूप छान असते. चला तर आता वेळ न घालवता पटकन आपण शेतातून येऊन स्वयंपाकामध्ये काय काय केलं तर हे बघूयात. कारण सकाळी सकाळी आपण घरातलं थोडंफार आवरून गेलो होतो, स्वयंपाक आपला पूर्ण झालेला नव्हता. कारण सकाळी लाईट असते, नाहीतर मग परत लाईट गेल्यानंतर 12 तासांचं लोडशेडिंग असतं आपल्या रानामध्ये. एक आठवडा आमच्या ग्रामीण भागात तसं असतं. एक आठवडा चेंज झाला की परत मग टायमिंग बदलतो. तर असं हे आमच्या ग्रामीण भागात पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे. तर आज आपण उद्घाटन केलं म्हणावं लागेल नवीन वस्तूंचं. तर हे आहे आपल्याला मिक्सर जो आपण क्रोमाचा घेतला, त्याच्यासोबत गिफ्ट म्हणून मिळालेलं चॉपर आहे. आणि आज एक वेगळी रेसिपी मी पहिल्यांदाच करत होते, त्यासाठी ह्याचा वापर केलेला आहे. तर त्यामध्ये की नाही उभा चिरलेला कांदा, लसूण आणि आल्याचे तुकडे करून घातले. कारण आलं लसूण आपल्याला चॉप करूनच पाहिजे होतं, आपण ठेचून घेणार. कारण ह्याला वेगळी चव यावी असं मला वाटत होतं. भाजी पण आपली वेगळीच आहे, आपण जर कुटून घातलं किंवा ठेचून घातलं तर त्याची वेगळी चव येते. त्यामुळे आपण चॉप करून घातलेलं आहे कांदा, आलं आणि लसूण. एकदम बारीक फाईन चॉप झालेलं आहे बरं का. आपलं एकदम बारीक असं चॉप झालेलं आहे बरं का आलं, लसूण आणि कांदा. तर आपण जसं चाकूनी बारीक चॉप करतो ना त्या पद्धतीचं झालेलं. तर ह्यातलंच एक वेगळं असं दोरीचं चॉपर पण आहे बरं का माझ्याकडे. हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे. तर आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि कढईतलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरीची फोडणी करून घेतली. जिरं घातलेलं नाही आपण फोडणीमध्ये. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कांदा जो आपण बारीक केलेला आहे तो कांदा घालून घेतला. कांद्याचं आणि लसणाचं टायमिंग बऱ्यापैकी सेमच असतं परतायचं, त्यामुळे मी एकत्र घातला. आता तुम्हाला जर वाटत असेल की आधी कांदा चॉप करून तो परतावा नंतर मग आलं लसूण घालावं तर तसं घातलं तरी पण चालतंय. ह्या पद्धतीनं आपण छान असा कांदा परतून घेतला. तोपर्यंत काय केलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची घालून घेतली. आता हिरवी मिरची आपण चॉप करताना जरी घातली असती तरीही चाललं असतं, पण चॉप केलेली मिरची ना जराशी दाताखाली आल्यावर जास्ती तिखट लागते, म्हणून मला वाटलं टोमॅटोच्या प्युरीसोबत आपण तिला बारीक करावी. तर हा आहे बघा क्रोमाचा मिक्सर, जो मी 1 जानेवारीच्या व्हिडिओमध्ये दाखवला. हडपसर DP रोडवरती जे क्रोमा मॉल आहे तिथून मी घेतलेला आहे. कमीत कमी जागेमध्ये बसला म्हणून मला जास्त आनंद झाला. कारण माझं जे फूड प्रोसेसर होतं ना तर त्याला बऱ्यापैकी जागा जात होती ओट्यावरची. त्यामुळे मी छोट्या जागेमध्ये जो मिक्सर बसेल असं छोट्या बॉडीचा तो पाहत होते आणि तो मला एकदम छान मिळाला. भांडे एकदम शार्प आहेत, त्याचे ब्लेड्स खूप छान आहेत त्या भांड्यातले. आणि मस्त अशी ती प्युरी आपण कांदा परतला होता त्यावरती घालून घेतलेली आहे. आणि छान आपल्याला सगळं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. आणि टोमॅटो घातलेला आहे आपण प्युरीमध्ये, त्यामुळे लगेच मी मीठ घालते. माझं ही सवयच आहे, जेव्हा आपण टोमॅटो घालू तेव्हा मीठ घालायचं, जेणेकरून टोमॅटोचा परतायचा टायमिंग जो असतो ना तो कमी होतो आणि छान सगळा मसाला एकजीव होतो, जे आपल्या मिठाला पाणी सुटतं त्याच्यामुळं. थोडीशी हळद घातली, छान सगळं परतून घेतलं. तेल सुटलं त्याला की त्यामध्ये आपण ओले मटार घातले. आता
सिजनेबल मटार आहेत हे, तुमच्याकडे फ्रोझन असतील तर तेही घातले तरीही चालतात, पण सध्या बाजारात भरपूर मटार आलेले आहेत. त्यातल्या कवळ्या कवळ्या शेंगा वापरल्या, जास्त निब्बर झालेल्या शेंगा वापरल्या आपण तर त्या वाफवून घ्यायच्या आहेत. ते मटार परतिले की त्याच्यामध्ये आपल्याला लागेल असं आपण गरम पाणी घातलंय. आपल्याला गरम पाण्यामुळे चव छान येते भाजीला आणि भाजी शिजायचं टायमिंग पण कमी होतं आणि मस्त आपण मंद आचेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत, उकळून घेणार आहोत. आता ओले मटार शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण त्याचा मसाल्याचा अर्क त्या ज्या रश्श्यामध्ये उतरला ना ते खूप सुंदर चव येते आणि मंद आचेवर आपण हा सगळा रस्सा शिजवून घेतलेला आहे. मस्त अशी भाजी झालेली आहे. त्यानंतर 1/2 किलो भेंडी मी स्वच्छ धुवून कापडावर पसरून ठेवली होती. त्यानंतर असे पातळ पातळ काप करून घेतले होते. आता आपण अगदी 1 चमचा तेलामध्ये ही भेंडी करणार आहेत. ज्यांचा वेट लॉस जर्नी चालू आहे किंवा ज्यांना कमीत कमी तेल खायचं आहे ना त्यांच्यासाठी हे अगदी भारी रेसिपी बरं का. तर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, नंतर घातली हळद, लाल तिखट, 2 चमचे बेसन, भरपूर कोथिंबीर घातली, पांढरे तीळ घातले आणि हिरवीगार अशी कोथिंबीर घातल्यानंतर एकदम भारी दिसते की नाही. नंतर घातलं आलं लसूण ठेचलेलं, जे मी खलबत्त्यात ठेचलं होतं. सगळं छान मिक्स केल्यानंतर जे आपलं एअर फ्रायर आहे ते 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करून घेतलं आणि प्रीहीट झाल्यानंतर त्याचे जे पॉट आहे त्यावरती आपण बटर पेपर घालून घेतला आणि त्याच्यावरती ह्या पद्धतीने सगळी भेंडी मस्त पसरून घेतली आणि 30 मिनिटासाठी आपण सेट करायला ठेवलं. 30 मिनिटामध्ये ही भेंडी इतकी छान कुरकुरीत झाली आणि चविष्ट झाली बरं का. चव अगदी छान आली. आपण कमी तेल वापरलं आहे ह्याचा अजिबात अंदाज येत नव्हता. तुम्ही पाहताल अतिशय सुंदर अशी आपली कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहे आणि मस्त गरमागरम कुरकुरीत भेंडी आणि तीही कमीत कमी तेलामध्ये. ह्याच्यापेक्षा पौष्टिक काय असू शकतं सांगा मला कमेंटमध्ये. आणि सुंदर अशी भेंडी झाली आपली. आणि आपण जर दुसरी कुठली कामं करत असू आणि आपल्याला एअर फ्रायर सेट करायचं आहे तोपर्यंत आपली कामे होईपर्यंत हे पूर्ण आपली भाजी तयार होते. त्यानंतर हे वाढलेलं ताट आहे, मस्त पांढऱ्या शुभ्र ज्वारीच्या भाकरी, मटारचा हिरव्या मिरचीचा रस्सा, त्यानंतर कुरकुरीत भेंडी, इंद्रायणी तांदळाचा भात आणि कांदा तर असायलाच पाहिजे की नाही. सुंदर असा मेनू झालेला आहे. ताक केलं होतं पण ते ताक ताटामध्ये ठेवायचं विसरून गेलेलं आहे. सुंदर असा पौष्टिक मेनू तयार झाला अगदी थोड्याच वेळामध्ये. कसा वाटलाय कमेंट करायला विसरू नका. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.